शेतकरी कर्जमाफी 2026 बाबतच्या रेग्युलर अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि त्यामध्येच आज दिनांक 9 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे यामुळे आता कर्ज माफ होणार आहे, जे या लाभापासून वंचित राहणार होते आधीच्या GR नुसार। परंतु मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। आम्ही या योजनेसाठी पात्र आहेत, आमचे देखील कर्ज थकले आहे, परंतु तरी देखील अटी आणि निकषांमुळे आम्ही जर अपात्र राहत असेल तर आम्हाला याचा कोणताही फायदा होणार नाही, अशी विनंती अनेक शेतकऱ्यांनी केली होती। आणि त्या संदर्भातच आता कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे आणि आता हे देखील शेतकरी पात्र होणार। आता नक्की हे शेतकरी पात्र होणार म्हणजे कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यासाठी जवळपास 14,000 कोटींचे एक्स्ट्रा निधी किंवा अतिरिक्त त्या ठिकाणी निधीची तरतूद सरकार करणार आहे आणि ज्यामध्ये जवळपास 9 जूनच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 5 ते 7 लाख शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत। आता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करतो। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता कर्जमाफीचा जो GR आला होता त्या GR मध्ये काय उल्लेख होता तर 1 एप्रिल 2019 पासून ते 31 मार्च 2025 पर्यंत जे शेतकरी थकबाकीमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी अंतर्गत 2 लाख रुपयांचा लाभ मिळेल। पण यामध्ये असे अनेक शेतकरी वंचित राहणार होते ज्यांनी 2017 आणि 2019 मध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते, म्हणजे त्यांना 2017चा देखील लाभ मिळाला नाही, 2019चा देखील लाभ मिळाला नाही आणि त्यामुळे असे अनेक शेतकरी आता या लाभापासून देखील वंचित राहणार होते। आणि या शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की आमच्यावर खूप मोठा अन्याय होतोय, आम्ही खूप दिवसांपासून थकीत आहोत, तेव्हा देखील आम्ही पात्र असून आमची कर्जमाफी झाली नाही आणि आता देखील आम्हाला गरज असताना आमची कर्जमाफी होत नाही आणि त्यामुळे ते शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज होते। पण लक्षात घ्या, आता त्यामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न आहे की ज्या शेतकऱ्यांचे 2.5 लाख 3 लाख कर्ज असेल, त्याची थकबाकीची रक्कम जी काही झाली असेल ती रक्कम तुमची वरची रक्कम भरल्यानंतर तुम्हाला OTS च्या माध्यमातून 2 लाख रुपयांचा लाभ मिळेल। आणि ज्या शेतकऱ्यांची आता म्हणजे मुद्दल आणि व्याजासहित 2 लाखांच्या आत रक्कम असेल त्या शेतकऱ्यांना मात्र या कर्जमाफी अंतर्गत त्यांचा सातबारा कोरा होईल। आता यामध्ये मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण आता यासाठी येणार नाही। आणि त्यासोबत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 5 ते 7 लाखांपर्यंत शेतकरी तेव्हा कर्जमाफीपासून वंचित राहिले होते असा आकडा देखील आलेला आहे, म्हणजेच की त्या काळी वंचित राहिलेल्या 5 ते 7 लाख शेतकऱ्यांना आता येणाऱ्या कर्जमाफी 2026 अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। म्हणून आता कर्जमाफीचा आकडा देखील जे शेतकरी होते, आधी 34,000 कोटींची जी कर्जमाफी होती त्यामध्ये 14,000 कोटींचे आता एक्स्ट्रा किंवा अतिरिक्त निधी सरकारला तरतूद करून त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ द्यावा लागेल। आता यासाठी देखील निधीची तरतूद सरकार करेल आणि निधीची तरतूद करून सरकार याबाबतचा निर्णय घेऊन त्या देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणार आहे। परंतु त्यांना आता लगेच मिळेल की त्यांना आधी पहिल्या टप्प्यामध्ये इतरांना मिळून त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळेल, याबाबतची स्पष्टता देखील येत्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर येणार आहे। परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी समाधान व्यक्त करत आहेत आणि त्यासोबतच तेव्हाच्या काळामध्ये प्रोत्साहनपर अनुदानासाठी मुकलेल्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी देखील मागणी केली जात आहे। तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या कर्जाचे स्टेटस काय आहे, म्हणजेच की तुम्ही थकबाकीमध्ये आहात, चालू बाकीमध्ये आहात, किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, व्हिडिओ शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब